तर ईव्हीएम हे एक स्वतःचं अपयश घडवण्यासाठी केलेला आहे उपक्रम आहे. त्याच्यामध्ये काही तथ्य नाही. लोकसभेच्या निवडणुकीमध्ये काय बॅलेट पेपर नव्हता, ईव्हीएमच होतं. त्यावेळी ईव्हीएम चांगलं होतं कारण यांचे सगळे खासदार निवडून आले. विधानसभेच्या निवडणुकीला आम्ही निवडून येत असताना नांदेडला एक खासदार हा महाविकास आघाडीचा ईव्हीएमवरच निवडून आलेला आहे. तिथं ईव्हीएम चांगलं होतं. त्याच्यामुळे जिथं हे निवडून आले तिथं ईव्हीएम चांगलं. जिथं रोहित पवार निवडून आले तिथं ईव्हीएम चांगलं. आता कुणीतरी निवडून आलेल्या माणसानं आक्षेप घेतला पाहिजे, म्हणून याच्यामध्ये बळीचा बकरा आमच्या जानकर साहेबांना बनवलं जात आहे. आणि मला असं वाटतं की ईव्हीएमवर आक्षेप घेणं म्हणजे लोकशाहीवर आक्षेप घेतल्यासारखं आहे. अनेक ठिकाणी याच निवडणुका होतात, ईव्हीएमवरच होतात. आणि अनेक ठिकाणी ईव्हीएमवर महाविकास आघाडी निवडून आलेली आहे. त्याच्यामुळे ईव्हीएमचं भांडवल करून आपण किती कमकुवत आहेत हा झाकण्याचा प्रयत्न आहे. निवडणुकीपूर्वी प्रवेश करण्याची शक्यता किंवा काय? 15 तारखेला राज्याचे माजी मुख्यमंत्री आणि विद्यमान उपमुख्यमंत्री शिवसेनेचे मुख्य नेते एकनाथ शिंदेसाहेब रत्नागिरीच्या दौऱ्यावर आहेत. आज त्याच्या नियोजनासाठी आम्ही कार्यकारिणीची बैठक लावली. आभाराचा तो दौरा आहे. या दौऱ्यामध्ये अनेक युबीटीचे पदाधिकारी, माजी लोकप्रतिनिधी, विद्यमान पदाधिकारी हे पक्षामध्ये प्रवेश करतील आणि या पक्षाच्या प्रवेशानंतर पक्षप्रवेशाची जी शृंखला आहे ती रत्नागिरीमधून सुरू होईल. माजी आमदार काही प्रवेश करणार असं तुम्ही म्हणाला जात. आता माजी आमदार प्रवेश करणार की नाही मला माहीत नाही, परंतु काल माजी आमदार सुभाषजी बने आणि माजी आमदार गणपतराव कदम यांनी काशीनाथ घाणेकर सभागृहामध्ये माननीय एकनाथ शिंदेसाहेबांची भेट घेतलेली आहे. आणि मला असं वाटतं की शिंदेसाहेबांची त्यांच्यावर जी काही चर्चा झाली ती सकारात्मक झालेली आहे. त्याच्यामुळं ते नक्की युबीटी सोडून माननीय एकनाथ शिंदेसाहेबांचं नेतृत्व स्वीकारतील असं मानायला हरकत नाही. तर एकीकडे आपल्याकडे पक्षाचं झालं तर दुसरीकडे काल उद्धवराजांनी आव्हान केलं खासदार फोडून दाखवा हिंमत असेल तर. आम्ही कुठं फोडून दाखवतो असं म्हटलं. आम्ही कोणालाच फोडत नाही, आम्ही कोणालाच आग्रह करत नाही. विधानसभेच्या निवडणुकीनंतर एकनाथ शिंदेसाहेबांच्या नेतृत्वाखाली चालणारी शिवसेना हीच वंदनीय बाळासाहेबांचा विचार पुरविणारी शिवसेना हे सिद्ध झाल्यामुळं कसलंही ऑपरेशन न करता, कसलीही आमिष न दाखवता कार्यकर्त्यांना कळून चुकलेलं आहे की आता जर शिवसेनेमध्ये खरं काम करायचं असेल तर धनुष्यबाणच हातात घ्यावा लागेल. आणि म्हणून मशाल सोडून जर काही लोक धनुष्यबाण हातात घेत आहेत तर आम्ही कोणावर जबरदस्ती करतो? आम्ही कोणावरही जबरदस्ती करत नाही. आणि काल देखील मी सांगितलं, जी काय दिल्लीमधनं वज्रमूठ दाखवण्यात आली तसंच मी गुवाहाटीला जायच्या अगोदर आदल्या दिवशी सेनाभवनला होतो. माझ्या मनात काय आहे तसं समोरचं कोण ओळखू शकलं नाही. तसं काल जे 8 खासदार बसलेले आहेत त्यांच्या मनातलं कोण ओळखू शकणार आहे? त्याच्यामुळे वज्रमूठ किती दिवस टिकते आपण सगळ्यांनी बघू घेतलं पाहिजे की ज्यावेळी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना ही योजना सुरू झाली त्याच्यानंतर आचारसंहितेचा पिरियड होता म्हणून छाननीला कदाचित वेळ मिळाला नसेल. परंतु छाननीमधनं कोण कमी होतं आहे? सर्वसामान्य महिला कमी होत आहेत का? ज्यांना आवश्यकता आहेत त्या महिला कमी होत आहेत का? तर त्याचं उत्तर नाही असं आहे. ज्यांच्याकडे 4 व्हीलर आहे, ज्यांचं अनावधानानं किंवा नजरचुकीनं नाव तिथे आलेलं होतं, ज्यांचं उत्पन्न 2.5 लाखापेक्षा जास्त दाखवून रिटर्न्स भरलेले आहेत, अशा लोकांचं नाव कुठेतरी बाजूला होईल. त्याच्यामुळे उगाचच गैरसमज पसरवण्यात काही अर्थ नाही. 2,54,00,000 महिला भगिनींना याचा फायदा होतोय. त्याच्यातलं 2-4 लाख इकडे तिकडे होतील असं माझं मत आहे. त्याच्यामुळे उगाचच काहीतरी गैरसमज पसरवून मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना आम्ही बंद करणार आहोत हे टाळं फोडण्यात काही अर्थ नाही. वेगळं काय? आरोग्यमंत्री प्रकाशजी आंबेडकरनी एक फार मोठा आरोग्याच्या स्तरावरचा कार्यक्रम शिंदेसाहेबांच्या वाढदिवसाच्या निमित्तानं सुरू केलेला आहे. मी MIDC जे कर्मचारी आहेत त्या 7वी ते 10वी विद्यार्थ्यांना टॅब वाटपाचा कार्यक्रम यावर्षीपासून आम्ही सुरू करतो. त्याचा कार्यक्रम उद्या माझा नागपूरमध्ये आहे. त्याच्यामुळे असे विविध खात्यामार्फत एकनाथ शिंदेसाहेबांच्या वाढदिवसाच्या निमित्तानं अनेक समाज उपयोगी कार्यक्रम आम्ही सुरू करतो. दिल्लीच्या निकालानंतर देशामध्ये स्पष्ट झालं आहे, कारण देशाच्या राजधानीमध्येच माननीय नरेंद्र मोदी साहेबांचं नेतृत्व हे 27 वर्षांनं स्वीकारलं गेलेलं आहे. त्याच्यामुळे कालपर्यंत जे काही पत्रकार परिषद महाराष्ट्रामध्ये होत्या, जसं महाराष्ट्रामध्ये पत्रकार परिषद घेऊन दिल्लीच्या निवडणुकीवर परिणाम होणार आहे अशा आविर्भावात काही लोक बोलत होते, त्यांना देखील दिल्लीच्या मतदारांनी धडा शिकवलेला आहे. आणि देशामध्ये नरेंद्र मोदी साहेबांच्या नेतृत्वाखाली अतिशय चांगल्या पद्धतीनं देशाचा आंतरराष्ट्रीय स्तरावर विकास होतोय हे दिल्लीच्या निवडणुकीतनं स्पष्ट झालं. फोन केला होता त्यानंतर या सगळ्या घडामोडी घडल्याचं समोर येतं. राजन साळवी 10 तारखेला शिवसेनेमध्ये प्रवेश करत आहे याची कुठचीही माहिती मला पालकमंत्री म्हणून नाही. याबाबत माझी आणि शिंदेसाहेबांची चर्चा झालेली नाही. त्याच्यामुळे ते प्रवेश करतायत की नाही हे कदाचित शिंदेसाहेबांना माहिती असेल, मला माहिती आहे.
साहेब एकनाथ शिंदे सरांचा वाढ बहुतांश ठिकाणी लूटमार करणारे पालकमंत्री आहेत, त्यांना बदलावं होतं. मला असं वाटतं की आपण महाराष्ट्राच्या विकासावर बोललेलं बरं. ही काही जी मंडळी आहेत ती रोज ट्विट करतात, रोज पत्रकार परिषद घेतात आणि त्यांच्या प्रत्येक प्रश्नाला उत्तर देण्यासाठी महायुतीतले मंत्री हे म्हणजे खरोखर त्यांच्या व्यस्त कामातनं त्यांच्या बाकीच्यांसारखे रिकामे बसलेले नाहीत. त्यामुळे त्यांना ट्विट करण्यासाठी वेळ आहे, त्यांना टीका करण्यासाठी वेळ आहे आणि अशीच ट्विट आणि अशीच टीका भविष्यातली 25-30 वर्ष त्यांनी विरोधक म्हणून करत राहावी ही माझ्या त्यांना शुभेच्छा आहे. राहुल गांधींनी विचारलं होतं की महाराष्ट्रातलं मतदान वाढलं कसं, मतदानाचा जो आकडा आहे तो वाढला कसा, असा प्रश्न उपस्थित होता. मतदार यादीमध्ये किती घोळ आहे असं कालच्या साधी गोष्ट आहे की प्रशासनानं आणि विशेषतः महाराष्ट्राच्या प्रशासनानं मतदार वाढवण्यासाठी अहोरात्र मेहनत घेतली. काँग्रेस सोडून बाकी सगळ्या पक्षांनी मतदार वाढवण्यासाठी मेहनत घेतली. शिवसेनेनं मेहनत घेतली, भाजपनं घेतली, अजितदादांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीने घेतली आणि म्हणून मतदार वाढलेले आहेत. मतदानावर आक्षेप घेणं म्हणजे मतदारांचा अपमान आहे आणि मला असं वाटतं की कालची राहुल गांधींची जी पत्रकार परिषद होती ही महाराष्ट्रातल्या मतदारांचा अपमान करणारी होती. ज्यांनी मतदान वाढवलं नाही, मतदार वाढवले नाहीत, हा तुमच्या पक्षाचा दोष आहे. तुमच्या पदाधिकाऱ्यांवर कारवाई करा. पण ज्यांनी मतदान करून महायुतीचं सरकार आणलंय आणि तुम्हाला देखील मतदान केलंय आमच्या विरोधामध्ये जाऊन, त्या सगळ्या मतदारांना आरोपीच्या पिंजऱ्यामध्ये उभं करू नका. हा 100% महाराष्ट्रातल्या मतदारांचा अपमान आहे. तर राजन साळवी एकदा मुंबईकडे कूच करण्याबाबत जरांगे पाटलांनी इशारा दिलेला मी अनेक वेळा मनोजींना विनंती केलेली आहे की या सगळ्या ह्याच्यामधनं चर्चेची दारंही उघडी ठेवली पाहिजे. मुंबईमध्ये येणं, मुंबईमध्ये आल्यानंतर मुंबई ही आंतरराष्ट्रीय दर्जाचं शहर आहे, तिथे प्रचंड पद्धतीनं गर्दी असते. अशा आंदोलनामधनं तिथलं जनजीवन विस्कळीत होऊ शकतं. म्हणून त्यांनी मुख्यमंत्र्यांशी, दोन्ही उपमुख्यमंत्र्यांशी किंवा सरकारशी डायलॉग ठेवला पाहिजे, सरकारशी बोललं पाहिजे आणि त्यांना जी काय आश्वासनं दिलेली होती, परवाच्या सुरेश धस तिथे गेले होते, ती नक्की शासन पूर्ण करेल. परंतु ज्या पद्धतीनं ओबीसीमधनं आरक्षण पाहिजे ही जी काय भूमिका आहे त्याच्यामध्ये आमची भूमिका स्पष्ट आहे की ओबीसीवर कुठच्याही पद्धतीचा अन्याय होणार नाही ही महायुती सरकारची भूमिका आहे. आणि 10% आरक्षण हे मराठा समाजाला ऑलरेडी दिलेलं आहे, ते टिकलेलं आहे. आणि मराठवाड्यामध्ये निजामकालीन जे दाखले आहेत त्यांना कुणबी दाखले आपण देतोय. शिंदे समितीची मुदत देखील वाढवलेली आहे. त्याच्यामुळं मनोजजींनी सरकारबरोबर डायलॉग करावा ही माझी त्यांना विनंती. हो, आपला पडलेली मतं, काँग्रेसला पडलेली मतं, काय अंकगणित बीजगणित काय आहे की नाही, म्हणजे मला असं वाटतं की मला त्याच्यावर काही बोलायचं नाही. पण दिल्लीमधल्या निकालानंतर देशामध्ये फक्त आणि फक्त पंतप्रधान नरेंद्र मोदींचाच बोलबाला आहे हे सिद्ध झालेलं आहे. आणि त्या NDAमध्ये एकनाथ शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली शिवसेना असल्यामुळे आमच्या सगळ्या शिवसैनिकांना नरेंद्र मोदी साहेबांच्या नेतृत्वाबद्दल आदर देखील आहे आणि अभिमान देखील आहे. सगळी वोट आणि सगळी हे बीजेपीला, त्यामुळे ही अघोरी विद्या आहे असं संजय राऊत म्हणतात. म्हणजे दिल्लीमध्ये भाजपाची NDAची सत्ता आली त्याच्यामुळे यांच्या प्रश्नाला उत्तर काय देत बसायचं, त्यांचं त्यांना बोलत राहू दे. दिल्लीमध्ये देखील देशाच्या राजधानीमध्ये देखील NDAची सत्ता आली, भाजपाची सत्ता आली, हे आमच्या दृष्टीनं महत्त्वाचं आहे. त्याच्यामुळे आज दिल्लीकरांसाठी आणि देशासाठी आनंदाचा दिवस आहे. त्या आनंदाच्या दिवशी यांना कसली प्रतिउत्तर देत बसायची. एकनाथ शिंदे काल दिल्लीमध्ये गेलेले होते. जिथपर्यंत अमित शहा आहे तिथपर्यंत शिंदेचं अस्तित्व असं उद्धव ठाकरे गट म्हणतो. जाऊ दे ना, माझं काय म्हणणं आहे, एकनाथ शिंदे साहेबांनी दाखवून दिलंय की महाराष्ट्रामध्ये त्यांची ताकद काय आहे. विधानसभेच्या निवडणुका त्यांच्या नेतृत्वाखाली लढल्या गेल्या. ज्या पद्धतीनं मॅन्डेट आम्हाला मिळालं त्यांच्या नेतृत्वाखाली मिळालं. देवेंद्रजी अजितदादांच्या सहकार्यामुळं मिळालं. शेवटी राजकारणामुळे स्थित्यंतर होतात. आज राज्याचे उपमुख्यमंत्री जरी एकनाथ शिंदे साहेब असले तर त्यांना कसा प्रतिसाद मिळतो हे 15 तारखेला कोकणामध्ये देखील आपण बघावं. जरांगे पाटलांच्या